ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघांचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी समाधान घोटुकडे, जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, समितीचे सदस्य सुरेश कोल्हे, सहाय्यक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, माध्यम कक्षातील श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे, श्रीमती जयश्री नाईक, नवनाथ ठोंबरे, विलास मोरे आदी उपस्थित होते. माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे येणारे राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यातील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमाकडे येणारे वृत्त वाचन करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल माध्यमांना निवडणुकीसंदर्भात माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला दिले. यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणुकीविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रातील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कारवाई करणे, निवडणूक विषयक बातम्याबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी दिली. A7 न्यूजसाठी आणि